नमस्कार मित्रांनो, JMC डिपार्टमेंट अंतर्गत छत्रपती संभाजीनगर या विभागात जाहिरात आली होती बघा 2025ला. तर नवीन अपडेट आलेले. तर काय अपडेट आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी JMC डिपार्टमेंट अंतर्गत ही जाहिरात होती. तर पदाचं नाव बघू शकता, सर्वंट. सर्वंट या पदासाठी जाहिरात होती 2025 मध्ये. तर हा स्कोर रिपोर्ट आहे मित्रांनो. निकाल जाहीर झालेला आहे तुमचा. स्कोर रिपोर्ट किती आलेला आहे तर तुम्ही चेक करू शकता, तुमचे मार्क, अंतिम मार्क किती आलेला आहे. हा फायनल रिझल्ट नाही आहे. फर्स्ट क्लिअर सांगतो मी अगोदर, हा फायनल रिझल्ट नाही आहे. फक्त हा तुमचा फायनल स्कोर रिपोर्ट आहे. तर बघा मित्रांनो, सिरियल नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, मार्क आफ्टर ऑब्जेक्शन रो स्कोर, म्हणजे तुमचा स्कोर किती आलेला आहे. तर तुम्ही लिस्टमध्ये लिस्टमध्ये चेक करू शकता तुमचा स्कोर किती आलेला आहे. बघा मित्रांनो, कॅन्डिडेट भरपूर आहे. त्यामुळे आता पॉसिबल नाही की सर्व डिटेल्स चेक करता येईल बघा. तर खाली बघू शकता या लिस्टमध्ये 3252 कॅन्डिडेटची ही यादी आहे मित्रांनो. तर तुम्ही काय, तुमचं नाव तर तुम्हाला सर्च करायचं असेल तर कंट्रोल एफ दाबा. दाबल्यानंतर बघा, तर तुम्हाला इथं तुमचं नाव टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे. तर तुम्हाला तुमचा स्कोर किती आहे काय नाही ते लगेच सापडेल, जेणेकरून तुमचा टाईम पण वाचेल आणि तुम्हाला लवकर यादी तुमचं नाव सापडेल, कारण यादी खूप मोठी आहे मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे माहिती आहे का, आता या सर्व पदासाठी बघू शकता 4 लिस्ट जाहीर झालेली मित्रांनो. आता हे बघा, ही फर्स्ट लिस्ट आहे सांगतोय. तर सेकंड लिस्ट बघू शकता. सेकंड लिस्टमध्ये पण सेम आहे बघा. पोस्ट नेम सर्वंट बघू शकता. पोस्ट नेम सर्वंट आहे. खाली सिरियल नंबर, रोल नंबर, ॲप्लिकेशन नेम, मार्क आफ्टर ऑब्जेक्शन आणि मार्क आफ्टर नॉन. तर तुम्ही हे बघा, खाली लिस्ट बघू शकता. या लिस्टमध्ये किती कॅन्डिडेट बघू शकतात. बघू शकता 4761 कॅन्डिडेट आहे या सेकंड लिस्टमध्ये. तुम्ही ह्या सर्व चारची चार लिस्ट चेक करून बघा, कोणत्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे तुम्हाला सापडेल. कन्फ्यूज होऊ नका, कारण की 4 लिस्ट जाहीर करण्यात आलेल्या आहे, कारण की जागा भरपूर होत्या. 200+ जागा होत्या सर्वंट पदासाठी, क्लास 4च्या. आणि बघू शकता ही बघा क्लास 4 सर्वंट. आता ही तिसरी लिस्ट आहे बघा, बघू शकता. ही तिसरी लिस्ट आहे. आता ह्यामध्ये पण सेम बघा, रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, मार्क आफ्टर ऑब्जेक्शन आणि मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन्स बघू शकता. ह्या 4 लिस्ट दिलेले आहे मित्रांनो. बघू शकता इकडे पण एक लिस्ट आहे बघा. इथं बघू शकता सर्वंट. बघा इथे काय दिलेले, सर्वंट या पदासाठी रोल नंबर, सिरियल नंबर, ॲप्लिकेशन फुल नेम आणि मार्क आफ्टर ऑब्जेक्शन आणि मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन्स. तर तुम्ही बघू शकता हे 4 लिस्ट आहे मित्रांनो. तुम्हाला या 4 लिस्ट चेक करायचं आहे. तुमच्या कोणत्या लिस्टमध्ये जर तुम्हाला नाव सापडत नसेल एका लिस्टमध्ये, दुसऱ्या लिस्टमध्ये चेक करा. 4 लिस्ट लावण्यात आलेल्या आहे, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. काही घाबरण्याची आवश्यकता नाही. जर एका लिस्टमध्ये नसेल तर दुसऱ्या लिस्टमध्ये, दुसऱ्या यादीत नाव चेक करा तुम्ही. आणि हा रिझल्ट बघू शकता मित्रांनो, कारण की 200+ जागा होत्या. तर रिझल्ट कमीत कमी ज्यांचा स्कोअर बघू शकता मित्रांनो, 140+ सॉरी, म्हणजे 150+ ज्यांचा स्कोअर आहे, 150+ ज्यांचा स्कोअर आहे मित्रांनो,
ते सेफ झोनमध्ये आहे बघा. ज्यांचा 150 स्कोर आहे ते सेफ झोनमध्ये आहे. 150. 150 ज्यांचा स्कोर आहे त्यांनी सर्व डॉक्युमेंट काढून ठेवा. कारण की रिझल्ट लवकरच लागण्याची दाट शक्यता आहे. रिझल्ट शक्यता की डिसेंबरमध्ये एंडिंगमध्ये रिझल्ट लागू शकतो. डिसेंबरच्या एंडिंगमध्ये रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ज्या कॅन्डिडेटचा 150 स्कोर प्लस आहे त्या कॅन्डिडेटनी ज्या कॅन्डिडेटचं बघा मी परत एकदा सांगतो, ज्या कॅन्डिडेटला 150 स्कोर आहे अशा सर्व कॅन्डिडेटनी सर्व डॉक्युमेंट काढून घ्या ओरिजिनल, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकर पण होऊ शकते मित्रांनो. थोडंफार उशीर होण्याचे चान्सेस कमी आहे, कारण की आता तुमचा स्कोर रिपोर्ट आला म्हणजे तुमचा रिझल्ट लवकरच लागेल. कारण की अगोदर बरेच डिपार्टमेंटचे जे वेटिंग किंवा जे स्टॉप झालेले रिझल्ट किंवा आता 2025चे जे जाहिरात होते ते 2026मध्ये एक्झाम घ्यावं लागते. त्यामुळं जे अगोदर जेवढे पण एक्झाम झालेले 2025मध्ये त्याचं रिझल्ट लवकर लागण्याची शक्यता आहे. जॉईनिंग लवकर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व डॉक्युमेंट काढून घ्या लवकरात लवकर. रिझल्ट कधी पण लागू शकतो. तुम्ही ह्या यादीत चेक करून घ्या सर्व स्कोर किती तुमचा. आणि परत सांगतो मी, 4 याद्या आहे मित्रांनो. सर्व पदासाठी 4 यादी जाहीर झालेल्या आहे. तर कोणत्या यादीत नाव आहे तर तुम्ही चेक करू शकता. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.